Hello students, today I am uploading this another video also. The reason behind it is we are studying rules to assign the oxidation numbers, and totally there are 8 rules. That's why we just want to learn today first 3 rules. So in previous video we just finished the first rule, and that rule was in free or elementary state oxidation number of an element is 0. So we studied this rule in the previous video. तर लक्षात ठेवा, एलिमेंट हा फ्री स्टेटमध्ये असेल किंवा त्याच्या एलिमेंटरी फॉर्ममध्ये असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असतो. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स आपण स्टडी केले होते. ऑक्सिजन गॅस जो आहे त्या ऑक्सिजन गॅसमध्ये जो ऑक्सिजन आहे तो एलिमेंटरी फॉर्ममध्ये आहे, तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे? 0. किंवा ब्रोमीन Br2, ब्रोमीनमध्ये जो ऑक्सिडेशन नंबर आहे ब्रोमीनचा तो सुद्धा 0, कारण ब्रोमीन इन Br2 इट इज इन द एलिमेंटरी फॉर्म और इट इज इन द फ्री स्टेट. तर असं काही एक्झाम्पलच्या आधारे आपण पहिला रूल आपण डिटेलमध्ये आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर आता आपण दुसरा रूल आपण डिटेलमध्ये आपण स्टडी करूया. सो द सेकंड रूल इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन ॲटम इन ए मोनो ॲटॉमिक आयॉन इज इक्वल टू इट्स चार्ज. तर एखादा मोनो ॲटॉमिक आयॉन असेल, मोनो ॲटॉमिक आयॉन फॉर एक्झाम्पल Fe3+ किंवा Na+, मोनो ॲटॉमिक Na+, Fe3+ किंवा Cu2+. तर अशी जर मोनो ॲटॉमिक आयॉन असेल तर त्या मोनो ॲटॉमिक आयॉनमधला जो काय ॲटम आहे त्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर हा किती असतो? इक्वल टू इट्स चार्ज. म्हणजे त्या ॲटमचा जो काय एलिमेंट आहे, एलिमेंटचा जो काय ॲटम आहे त्याच्यावरती जेवढा चार्ज असेल तेवढा चार्ज म्हणजे त्याचा काय असतो? ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल Fe3+ मोनो ॲटॉमिक आहे, Fe3+ आयॉन असेल तर त्या Fe3+ मध्ये जो Fe ॲटम आहे त्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? तर त्याच्यावरती चार्ज किती आहे? +3. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर हा त्याचा +3 आहे हे सांगता येईल. Fe3+ त्याच्यावरचा जो चार्ज आहे मोनो ॲटॉमिक आयन आहे, त्यामुळे त्याचा जो चार्ज आहे तो चार्ज म्हणजे त्याचा काय असणार आहे? ऑक्सिडेशन नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट काही एक्झाम्पल्स आपण स्टडी केले होते. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जो पहिला ग्रुप आहे तो पहिला ग्रुप हा अल्कली मेटल्स आहेत. त्यामध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे. तर असे अल्कली मेटल्स पहिल्या ग्रुपमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पहिल्या ग्रुपमधले एलिमेंट त्याला आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. तर अल्कली मेटलचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1. आता फॉर एक्झाम्पल त्यासाठी एक कंपाऊंड घेतलं NaCl, सोडियम क्लोराईड. तर ह्या सोडियम क्लोराईडमध्ये 2 आयॉन्स आहेत, एक आहे Na+ आणि दुसरा आहे Cl-. तर Na+, Na वरती +1 चार्ज आहे, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ह्या Na चा किती आहे? +1. किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण KCl. तर ह्या KCl मध्ये हा जो K+ आणि Cl- 2 आयॉन्स आहेत. तर K+
+1 चार्ज आहे म्हणजे तिची ऑक्सिडेशन स्टेट ह्या पोटॅशियमची KCl मध्ये किती असणार आहे +1. किंवा मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये दुसरा जो ग्रुप आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स, तर अल्कलाइन अर्थ मेटल जे आहे त्या अल्कलाइन अर्थ मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट किती असते +2. एक एक्झाम्पल घेतलंय कॅल्शियम कार्बोनेट. हा कॅल्शियम जो आहे तो कॅल्शियम अल्कलाइन अर्थ मेटल आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम क्लोराईड. हा मॅग्नेशियम सुद्धा अल्कलाइन अर्थ मेटल आहे. म्हणजे CaCO3 मधला जो Ca आहे त्याचे ऑक्सिडेशन नंबर किती आहे +2, कारण हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे. किंवा MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये जो मॅग्नेशियम मेटल आहे तो अल्कलाइन अर्थ मेटल आहे, त्यामुळे तिचे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +2. किंवा ज्या कंपाऊंडमध्ये ॲल्युमिनियम हा ॲटम आपल्याला पाहायला मिळतो, तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स इन विच ॲल्युमिनियम इज प्रेझेंट, इन सच कंपाऊंड्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲल्युमिनियम इज +3. So here we finished the second rule. Then the third rule is in compound containing oxygen. ज्या कंपाऊंडमध्ये काय असतो ऑक्सिजन हा मेटल असतो, तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, तर ऑक्सिजन जो असतो तर त्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा बऱ्याचशा कंपाऊंडमध्ये किती असलेला पाहायला मिळतो -2. परंतु काही एक्सेप्शन आहे त्याच्यामध्ये पहिले एक्सेप्शन आहे, फॉर एक्झाम्पल पर ऑक्साईड आयॉन असेल किंवा पर ऑक्साईड्स असतील, तर त्याच्यामध्ये मात्र ऑक्सिजन जो आहे त्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा किती असतो -1. म्हणजे बऱ्याचशा कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे -2. परंतु काही एक्सेप्शन आहेत, फॉर एक्झाम्पल एक्सेप्शन लाईक पेरॉक्साईड आयॉन किंवा पेरॉक्साईड्स. तर पेरॉक्साईड किंवा पेरॉक्साईड आयॉनमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती ऑक्सिडेशन नंबर किती आहे त्याचा -1. किंवा सुपर ऑक्साईड असेल तर तिथं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे -1/2. किंवा आणखीन एक एक्झाम्पल आहे ऑक्सिजन डायफ्लोराईड. तर फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर सगळ्यात जास्त ह्या फ्लोरीनची. तर याच्यामध्ये ह्या OF2 मध्ये हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर इथं मात्र +2 आहे, आणि फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर हा किती आहे -1. तर अशा पद्धतीनं ऑक्सिजन जो आहे त्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा जास्तीत जास्त कंपाऊंडमध्ये -2 असलेला पाहायला मिळतो. परंतु काही ठिकाणी पर ऑक्साईड किंवा पेरॉक्साईड आयॉन असेल तिथं -1, किंवा सुपर ऑक्साईड असेल तिथं -1/2, आणि ऑक्सिजन डायफ्लोराईड हे कंपाऊंड असेल तर तिथं मात्र ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा किती आहे +2. तर काही एक्झाम्पल्स आपण स्टडी करूया. तर याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेले आहेत. पहिले एक्झाम्पल आहे CaO कॅल्शियम ऑक्साईड. तर इथं हा जो CaO आहे याच्यामधला हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कॅल्शियमला जॉईन झालेला आहे. तर इथे ह्या कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर हा किती आहे +2. अल्कलाइन अर्थ मेटल आहे कॅल्शियम. आणि इथं हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन नंबर किती आहे -2. किंवा हे पर ऑक्साईड आहे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. तर हे हायड्रोजन पर ऑक्साईड आहे, तर इथं मात्र हे जो दोन ऑक्सिजन आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे -1. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल FOF किंवा OF2. तर हा जो OF2 आहे इथं जो फ्लोरीन आहे त्या फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो -1.
मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. मग अशीच मी सांगितलं इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर ह्या फ्लोरीनची सर्वात जास्त आहे. तर इथं हा जो ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजन डायफ्लोराईडमधला जो ऑक्सिजन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट मात्र मायनस नाही तर प्लस आहे, आणि ती किती आहे, +2. तर अशा पद्धतीनं आज थोडंसं आपल्याला आजच्या लेक्चरला जे रूल्स आहेत ते 8 रूल्स आहेत. तर त्यापैकी आपलं आज टार्गेट होतं 3 रूल्स कंप्लीट करण्याचं. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 1 रूल कंप्लीट केला होता, त्यामुळे उरलेले जे 2 रूल्स आहेत त्याचं डिस्कशन हे आपण सेकंड व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर इथं आपण हे 3 रूल्स स्टडी केलेले आहेत ऑक्सिडेशन नंबर एखाद्या एलिमेंटचा असाइन करण्याचे. सो द नेक्स्ट रूल वी विल स्टडी in tomorrow's video. So that's why we are going to stop here. Thank you.